सध्याची ब्रेकिंग न्यूज येत आहे छत्रपती संभाजीनगरहून। छत्रपती संभाजीनगरच्या कोल्हाटी तिसगाव रोडवर गोळ्या झाडून तरुणाचा निर्घुण खून करण्यात आला आहे। हत्येनंतर पिस्तूल आणि मृतदेह रोडच्या कडेला टाकून दिले आहे। MIDC वाळूज पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। कपिल पिंपळे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून छातीत गोळ्या घालून आरोपी घटनास्थळावरून पसार झाला आहे। हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। या संदर्भात थेट फोन लाईन वरून जोडले गेलेत आमचे प्रतिनिधी अमोल काळे। अमोल, काय सांगशील, कशी घटना घडली आहे? नक्कीच धक्कादायक प्रकार समोर आला आहे। छत्रपती संभाजीनगरमधील वडगाव तिसगाव रस्त्यावर तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर येथील वडगाव तिसगाव रस्त्यावर आज सकाळी ही घटना घडली असून कपिल सुखदेव पिंगळे वय 28 राहणार देवगिरी कॉलनी राजनगाव या तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे। या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। पोलिसांनी घटनास्थळी देखील धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून तपास देखील सुरू करण्यात आला आहे। प्राथमिक तपासात समजले आहे की आरोपीने चक्क पिस्तूल घटनास्थळी टाकूनच तिथून पळ काढला असून पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक देखील तयार केले असून विविध दिशांनी तपास सुरू केला आहे। पोलिसांनी स्थानिक नागरिकांना सतर्कतेचा देखील इशारा देण्यात आला आहे। संशयास्पद हालचालीविषयी माहिती देण्याचे आवाहन देखील पोलिसांनी करण्यात आले आहे। ही घटना का घडली आणि आरोपी कोण होता या घटनेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कसून चौकशी सुरू करावी। कपिलच्या कुटुंबियांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून आरोपीला लवकरात लवकर पकडण्याचे पोलिसांचे जोरदार प्रयत्न करावे अशी मागणी देखील कुटुंबियांनी केली आहे।